मित्रांनो नमस्कार, परत एकदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आणि आजचा आपला विषय आहे की मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स हा आपल्यासाठी का गरजेचा आहे। बघा, आपण आपली फॅमिली रन करत असतो, आपली फॅमिली असते, आपली मुलं असतात, आपली वाईफ असते, आपल्या सोबत आपले आईवडील असतात, आपण स्वतः असतो आणि आपल्या या सगळ्या कुटुंबासाठी आपण काहीतरी म्हणजे एक जबाबदार असतो की त्या सगळ्यांना एक चांगली सुरक्षित लाईफ जगण्यासाठी। तर याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अजून मी ॲड करू इच्छितो, ती म्हणजे मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स। फॅमिलीसाठी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेणं का गरजेचं आहे हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, आपण लाईफ जगत असतो, आपली लाईफ चालू असते, आपल्याला बरेचसे एक्सपेन्सेस असतात, खर्च असतो, आपण कुठेतरी म्हणजे डेलीचं वर्क करत असतो आणि हे वर्क करत असताना आपल्याला कधीतरी आपली अशी अडचण येते की आपल्याला म्हणजे आपण आजारी पडू शकतो किंवा आपल्याला आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला हॉस्पिटलाइज होऊ शकतो। तर त्या केसमध्ये आपल्याला बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपण जी काय सेविंग केलेली आहे, 4 महिने, वर्ष, 5 वर्षाची जी काय आपण पैसे जमा करून ठेवलेले आहेत, ते एका काहीतरी अडचणीमुळं हॉस्पिटलाइज झाल्यामुळं किंवा त्या पर्टिक्युलर 8 दिवस 10 दिवस तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यामुळं ही मागची सगळी सेविंग तुमची एका छोट्याशा म्हणजे 8-10 दिवसाच्या हॉस्पिटलायझेशनमुळं तुमची सगळी याच्यामध्ये बरेचसे म्हणजे खर्च होऊ शकते। तर याच्यातून वाचण्यासाठी किंवा आपली एक लाईफ आपण सिक्युअर करण्यासाठी मेडिकली आपण हेल्थ इन्शुरन्स जर घेतला, आपण हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम जर घेतला, तर त्याच्यातनं बऱ्याचशा आपल्या फायनान्शियल जे क्रायसिस असतात, छोटे छोटे मेडिकल इश्यूमुळे किंवा मेडिकल हॉस्पिटलायझेशन झाल्यामुळे, तर ते आपले बऱ्यापैकी टाळू शकतात। बघा, मेडिक्लेम काय काम करतो, तर मेडिक्लेम हा असं काम करतो किंवा तुमचं इन्शुरन्स काय काम करतो, तर तुम्ही त्या इन्शुरन्स कंपनीला एक छोटीशी अमाऊंट प्रीमियम म्हणून पे करता आणि ती प्रीमियम अमाऊंट तुम्ही त्या तुमच्या कुटुंबाच्या जेवढे मेंबर आहेत त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला एक चांगलं कवर मिळतं। 5 लाख, 8 लाख, 10 लाखापर्यंत तुम्ही त्या ठरवलेल्या प्रीमियम एवढं। तर जेव्हा तुम्ही हे इन्शुरन्स तुमच्या फॅमिलीचा 4 लोकांचा घेता, एक ॲव्हरेज इन्शुरन्स समजा तुम्ही 35 वर्षाचे असताल, तुमची वाईफ असेल आणि तुमचे 2 मुलं असतील, तर या 4 लोकांचा जर इन्शुरन्स आपण 1 वर्षासाठी जर मेडिक्लेम घ्यायचं गेलं, तर तुम्हाला हार्डली त्याचे 12-15 हजार रुपये वार्षिक त्याचा प्रीमियम येतो। परंतु या 15,000मध्ये तुम्ही त्या फॅमिलीचे 5 लाखापर्यंत असेल तर 5 लाखापर्यंतचं तुमचं कवर तुमचं मेंटेन करू शकता। म्हणजे जर का तुम्हाला इमर्जन्सी कधीही आली, कधीही तुम्हाला अर्ध्या रात्री जरी तुम्ही हॉस्पिटलाइज व्हावं लागलं, 10 दिवस, 5 दिवस, 8 दिवस जरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहिलात, तरी हा हॉस्पिटलवरचा जो खर्च आहे, हॉस्पिटलला जो लागणारा खर्च आहे, हे सगळा खर्च तुमचा ती इन्शुरन्स कंपनी भरते। म्हणजे बघा, आपण काय करतो, आपण टाळण्याचा प्रयत्न करतो बऱ्याचशा वेळेस की इन्शुरन्स काय गरजेचं आहे किंवा इन्शुरन्स कशासाठी नको, त्याच्यात उगाच प्रीमियम जातं, पैसे जातात, त्याचा काही फायदा होत नाही। परंतु बघा, आपण ज्यावेळेस फायनान्शियल प्लॅन करतो, फायनान्शियली जेव्हा आपण बसतो, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की आपल्याकडे चांगला सफिशियंट हेल्थ इन्शुरन्स आहे का, आपल्याकडं चांगला सफिशियंट टर्म लाईफ इन्शुरन्स आहे का, आपली इन्व्हेस्टमेंट चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट आहे का, आपल्याकडं आपत्कालीन निधी आहे का, त्याचाच हा पार्ट आहे, तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स। जर तुमच्याकडं हेल्थ इन्शुरन्स जर नसेल आणि तुमच्याकडं तुम्ही 5 वर्षापासून सेविंग करून ठेवलेले 10 लाख रुपये आहेत आणि इमिडिएट काहीतरी आळशी तुम्हाला डायग्नोसिस झालं किंवा असं तुम्हाला एखादा डिसीज डायग्नोसिस झाला की तुम्हाला त्या डिसीजला म्हणजे 10 लाख रुपये लागणार आहेत, तर ते रिकवर करण्यासाठी मग तुम्हाला तुमची 5-10 वर्षापासूनची जी लागलेली म्हणजे ठेवलेली तुमची जी सेविंग आहे, ती सगळीची सगळी तुमची त्या ठिकाणी म्हणजे ती खर्च होऊन जाते। मग ह्याच गोष्टीतून आपल्याला वाचण्यासाठी आपण आपल्याकडं जर वार्षिक 15,000 रुपयाचा जर इन्शुरन्स घेतला,
बघा साध्या गोष्टी आहेत की वार्षिक जर तुम्ही 15,000 रुपयाचा इन्शुरन्स घेतला, हा इन्शुरन्स तुमचा 20 वर्ष चालला, म्हणजे वर्षाला आपण 15,000 रुपये भरून तो 20 वर्षापर्यंत आपल्याला काहीच झालं नाही आणि एकदम 20व्या वर्षी समजा आपल्याला एक 20 लाख रुपयाचं काय डायग्नोसिस झालं, तर त्या केसमध्ये तुमचं जे तुम्ही प्रीमियम भरणार आहेत 20 वर्षाचा तुमच्या 4 मेंबरचा, तो किती असेल? जास्तीत जास्त 15,000 रुपये वार्षिक, म्हणजे 3 लाख रुपये. 3 लाखात तुमची अख्खी फॅमिली तुम्ही त्या एकदम तो इन्शुरन्सच्या भरोश्यावर तुम्ही एक चांगल्या प्रकारे निवांत राहू शकता. आपल्याकडं होतं काय, आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि आपण रिकामे पैसे ठेवून देतो अकाउंटला 5 लाख रुपये. का? तुम्हाला काही इमर्जन्सी आली तर ते लागतील, मला कधी हॉस्पिटलाइज व्हावं लागलं तर ते लागतील, किंवा मला कधी दवाखान्याची अडचण आली आणि त्यावेळेस ते लागतील. म्हणजे तुम्ही 10,000 रुपयाचं काम एक 5 लाख रुपयांनी करताय. म्हणजे जे 10,000 रुपये भरून ते काम होतं आहे त्याच्यासाठी तुम्ही 5 लाख रुपये म्हणजे ठेवताय. आणि हेतच आपण कुठंतरी चुकतो की आपलं जे प्लॅनिंग आहे ते राईट डायरेक्शनला होत नाही. आणि मग ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात नाही आहेत त्यावेळेस आपल्याला बरेचसे आर्थिक नुकसान होतात. आपल्याला ज्यावेळेस इन्शुरन्सचा म्हणजे बऱ्याचशा वेळेस आपण घेण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला एकच म्हणजे आपल्याला वाटतं की मी कुठं आजारी पडणार आहे, मला काय होणार आहे. परंतु बऱ्याचशा वेळेस वेळ कधी सांगून येत नाही. बऱ्याचशा म्हणजे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असतात, ते कवर होतात. बऱ्याचशा वेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, म्हणजे अक्षरशः नातेवाईक असतील तर त्यांचे हाल होतात की एखादे जर पेशंट त्यांचा ॲडमिट असेल आणि त्यांना जर जास्त रक्कम सांगितली असेल 4 लाख 5 लाख, त्यावेळेस तुम्हाला साधे खर्च तुमचे अँजिओप्लास्टी असेल किंवा हार्टचे डिसीजेस असतील याचे तुम्हाला मिनिमम 2 लाख 3 लाखाच्या खाली कोणी ऑपरेशन करत नाही. मग अशा गोष्टीसाठी तुम्ही साठवलेले पैसे जर नाही पुरले तर त्या केसमध्ये तुमचं म्हणजे हॉस्पिटलायझेशनचा तो खर्च नाही झाल्यामुळे मे बी तुमचं ते विलाज होत नाही. मग त्यावेळेस बऱ्याचशा वेळेस म्हणजे आपण ऐकतो की काही फंड रेज करतात किंवा काहीजण डोनेशन मागतात किंवा काही जणांचं रिक्वेस्ट येते. आपल्याला बऱ्याचशा वेळेस दिसतं आपल्याला फोनपेला म्हणजे आपल्या मोबाईलवर येतं की कोणीतरी आजारी आहे, त्याला 10 लाखाचा खर्च लागणार आहे आणि त्याला तुम्ही काहीतरी डोनेट करा किंवा काहीतरी. परंतु हा वेगळा पार्ट आहे. पण आपण आपली जर काळजी घेतली की आपली खर्च जो आहे तो जर इन्शुरन्स कंपनीला देऊन टाकला आणि छोटंसं प्रीमियम त्याला भरला तर आपल्याला बिलकुल त्याची रिस्क राहत नाही. म्हणून हाच व्हिडिओ याच्यामधून हाच सांगणं आहे तुम्हाला की चांगला इन्शुरन्स घ्या. आपल्या फॅमिलीचा पूर्ण त्याच्यामध्ये जेवढे मेंबर आहेत तेवढे कवर करण्याचा प्रयत्न करा आणि आपली जी लाईफ आहे ह्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चामधून एक थोडीशी आपण कशी वाचू शकतो याच्यासाठी नक्की प्रयत्न करा.